हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्यापैकी कोणाकोणाला गाड्यावरचं मस्त मस्त ज्यूस, थंड मिल्कशेक, मस्त थंड बदाम शेक, फ्रूट सॅलड खायला आवडतं? मला तर खूप आवडतं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी गाड्यावर जसं मिळतं ना तसाच बदाम शेक. खूप सोपी रेसिपी आहे. जास्त वेळ दूध आटवत बसायची गरज नाही. फक्त 4च गोष्टींपासून तयार होतो असा मिल्कशेक. तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. इथं मी एका भांड्यामध्ये अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी कुठलंही दूध वापरू शकता. म्हशीचं, गाईचं, गरम केलेलं किंवा थंड असं दूध तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला लागणाऱ्या साहित्यामध्ये बदाम घेतलेले आहेत मी. जवळपास 8 ते 10 बदाम आहेत. तुम्ही जर का संध्याकाळी बदाम भिजवायला विसरला असाल तर बदाम शेक बनवण्याच्या 1 तास अगोदर तुम्ही बदाम भिजवून ठेवू शकता. त्यानंतर इथे मी भिजवलेल्या बदामाचे काप करून घेते. 5 ते 6 बदामांचे असे आपण काप करून घेतले आहेत. बघू शकताय तुम्ही. त्यानंतर मी एक मिक्सरचं भांडं घेते. त्यामध्ये आपण जे बदाम भिजवले होते ते बदाम टाकून थोडंसं दूध मिक्स करून त्याची छान अशी बारीक पेस्ट करून घेते. त्यामध्ये थोडा रवाळपणाही राहतो. अगदी पण बारीक अशी होत नाही ती पेस्ट. तुम्ही बघू शकताय मी दूध टाकते. आता आपली पेस्ट तयार झालेली आहे. ही पेस्ट आता मी दुधामध्ये मिक्स करते. बघू शकताय तुम्ही. छान अशी मिक्स करून घ्यायची ही पेस्ट दुधामध्ये. त्यानंतर इथे मी 6 टेबलस्पून साखर टाकते. हे अर्धा लिटरसाठी अगदी परफेक्ट माप आहे. एकदम परफेक्ट गोडी आहे ही. बघू शकताय तुम्ही मी 6 टेबलस्पून साखर टाकते. त्यानंतर आपण जे बदामाचे काप केले होते ते काप मी आता दुधामध्ये मिक्स करते. घरातील लहान मुलांना, मोठ्या माणसांना आवडेल असा हा एकदम छान असा परफेक्ट बदाम शेक बनतो. हे काप आता टाकल्यानंतर मी चमच्याने एकदा सगळीकडून ढवळून घेते, जेणेकरून ते सगळे काप दुधामध्ये मिक्स होतील. त्यानंतर इथं घेतली आहे मी कस्टर्ड पावडर. तुम्ही कुठल्याही ब्रँडची कस्टर्ड पावडर घेऊ शकता. फक्त सुट्टी घ्यायची नाही. ती एखाद्या वेळेस खराब असू शकते. त्यानंतर बघा मी अगदी 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून घेतली आहे. याला खूप वेळ असं मिक्स करायचं, नाहीतर मग याच्या गाठी होतात. तुमचं दूध जर तापवलेलं नसेल तर तुम्ही 1.5 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेऊ शकता. मी गरम केलेलं दूध वापरल्यामुळं मी इथे 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेऊन मिक्स केलेली आहे. खूप वेळ याला हलवून असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून दुधामध्ये नंतर याच्या गाठी होणार नाही. चला आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता मी गॅसवरती दूध गरम करण्यासाठी ठेवते. दूध गरम झाल्यानंतर दुधाला एक उकळी येईपर्यंत दूध गरम होऊ द्यायचं आणि हलवत राहायचं, जेणेकरून ते खाली चिटकणार नाही.
गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा जोपर्यंत आपल्या दुधाला उकळी येत नाही. आणि दूध कंटिन्यू असं हलवत राहायचं, त्यामुळे ते खाली चिटकणार पण नाही. 5 ते 10 मिनिट आपलं दूध गरम झाल्यानंतर दुधाला मस्त अशी उकळी आलेली आहे. आता या उकळी आलेल्या दुधात आपण कस्टर्ड पावडर आणि ते दुधाचं मिक्स केलेलं मिश्रण टाकून घेऊ. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हळूहळू ते मिश्रण आपण दुधात मिक्स करायचं. एकदाच नाही टाकायचं, एकदाच टाकल्यानंतर त्याच्या गाठी होऊ शकतात, त्यामुळे हळूहळू असं हे टाकून घ्यायचं. आणि 1.5 ते 2 मिनिट हे कंटिन्यू असं हलवत राहायचं, त्यामुळे गाठीही होणार नाहीत आणि आपलं दूध खालीही चिटकणार नाही. आता या टाकलेल्या कस्टर्ड पावडरमुळे दुधाची कन्सिस्टन्सी घट्ट होऊ लागते. बघू शकताय आता तुम्ही 5 ते 10 मिनिटानंतर आपलं दूध कसं घट्ट झाले, दुधाला घट्टपणा आलेला आहे. अगदी कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. टेस्ट पण अगदी अप्रतिम होते. आता तुम्ही ही फायनल कन्सिस्टन्सी पाहू शकताय, कसा घट्टपणा आलेला. हे दूध मी थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं 1.5 तासांसाठी. त्यानंतर थंड झाल्यानंतर आपण टेस्ट वाढवण्यासाठी व्हॅनिला एसेन्स टाकू शकता. हे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. मी इथे 1.5 टेबलस्पून व्हॅनिला एसेन्स टाकलेला आहे. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. फायनली आपला स्वस्त आणि मस्त असा परफेक्ट बदाम शेक तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकताय कन्सिस्टन्सी पण किती परफेक्ट झाली आहे. यामध्ये मी सुके बदाम काप करून वरती टाकलेले आहेत. इथे आपला बदाम शेक पिण्यासाठी रेडी झालेला आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.